हे फार महत्वाचं आहे. धन्यवाद. प्रश्न असा आहे, या वयात तुमची सर्वात मोठी भीती कोणती आहे? नाही, तसं माझं वय जास्त नाही. नाही, या वयात म्हटलं 16 वर्ष असेल तरी पण भीती असते, मला भीती 20 वर्ष असलं तरी पण भीती असते. हो. तर मला एकच सांगायचं वाटेल, मला भीती एकच आहे की येणारी पिढी जी आहे त्यांना काहीही माहिती नाही आहे. सैन्य म्हणा, अभ्यास म्हणा, की आईबाबांचे संस्कार किंवा आईबाबांशी कसं बोलायचं, शेजाऱ्यांशी मोठ्यांशी कसं बोलायचं, ह्या बाबतीत मला खूप खूप मनात भीती आहे. आणि त्याच्यासाठी मी आता काउन्सिलिंग करणार आहे, फ्री ऑफ चार्ज शिकते. या वर्षी मला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. कारगिल विजय दिवसाचा 25वा वाढदिवस आणि माझी 75 एका वर्षी आली आहे, ह्याचा मला खूप आनंद होतोय. आणि वॉक फॉर द नेशनच्या या कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची संधी मला अंजली साखरे म्हणून मिळाली, म्हणून मी तिची खूप आभारी आहे. मी पेशाने अभिनेत्री आहे. मी ॲड्समधनं आजीची कामं करते, त्याच्यामुळे मला हिरोज काय नवीन नाही आहेत, पण हे खरे हिरो आज मी प्रत्यक्षात पहिल्यांदाच बघितले. नमस्कार आई. नमस्कार. दिसतो इकडे 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 इथे बसलो. हा, ओके. मी एकच म्हणेन, महिलेचं स्त्रीत्व हे काय आहे याची तुम्ही काय व्याख्या द्याल? महिलेच्या हातामध्ये पाळण्याची दोरी म्हणतात, म्हणजे मूल जन्माला आल्यापासून ते मुलाला रीत लावायची सगळी जबाबदारी बाईची असते. स्त्रीत्व म्हणजे ममता, प्रेम लावणं, काळजी करणं, दुसऱ्यासाठी त्रास उचलणं, हे सगळे गुण तिच्यामध्ये असायला हवे. ते तिचं स्त्रीत्व, आणि ते तिने दुसऱ्यांना शिकवायला हवं, पुढच्या पिढीला शिकवायला हवे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं की हा माझा मुलगा ऐकत नाही, माझी मुलगी ऐकत नाही, असं लोक सांगत असतात. पण आईने जर का मुलांच्यावर नीट संस्कार केले तर मला वाटतं तिचं स्त्रीत्व ती पूर्णपणे सादर करते, म्हणजे सफल करते. धन्यवाद. वरती फॅशन डिझायनर आहे, प्लीज सांभाळून घ्या आणि भरपूर साथ द्या. आज घरातून हा तिचा पहिला प्रवास आहे, जो तिने स्टेजवर ह्या सगळ्या मॉडेलसाठी तिने ही डिझायनर साडी ब्लाऊज स्वतः शिवला आहे. तो घरातून निघालेला पहिला प्रवास आणि डायरेक्ट ह्या ब्युटी बियॉन्ड बॉर्डर्सचा हा तिचा प्रवास आतापासून भरपूर सुरू व्हावा, यासाठी हा मंच तिला कायम भरभरून प्रेम देत राहील. सो थँक्यू सो मच फ्रॉम व्हॅलियंट फेम आयकॉन. आणि माझा आजचा कॉस्ट्युम सुद्धा तिनेच डिझायनर केला. इट्स 2 sarees combined and a designer costume. So thank you so much and a big clap for Anuwari. Thank you so much. आणि समाजसेवक आहेत, फॅशन इंडस्ट्रीचे सपोर्टर आहेत, आणि त्यांच्या पाठिंब्याशिवाय आमचा हा कार्यक्रम अपूर्ण असता. सो प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर फॉर निलेश मुणगेकर सर. Then would like to call upon, because of whom we are here, the project partner, पण त्या अगोदर in association with आम्ही ज्यांच्याबरोबर केलं हा इव्हेंट, जिल्हा सैनिक वेलफेअर. आणि या जिल्हा सैनिक वेलफेअर मुंबई, ठाणे आणि पालघरचं प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय मेजर प्रांजळ जाधव यांना मी विनंती करेन की आपण सर सन्मानपूर्वक मंचावर येण्याची विनंती आपल्याला इथे करतोय. सो आर्म्ड फोर्सचे हे जबरदस्त असणारं व्यक्तिमत्व. सो फ्लॅग सन्मान करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करेन विवेक वेलफेअरचे या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांच्यामुळे आपण सिद्धीला नेली ते मेजर प्रांजळ फॅमिली रिसॉर्ट कर्जत, प्रचिताजी आणि प्रदीपजी इथे आहेतच. आणि अथेन्ना ग्लोबल लॉजिस्टिक्सचे जे 5ही जण आहेत त्या मी बॅकस्टेजला विनंती करेन. सर्वप्रथम या ठिकाणी जिल्हा सैनिक वेलफेअर मेजर प्रांजळ जाधव यांचा सन्मान करण्यासाठी आमचे जे अल्बर्टिनो सर आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण आपल्या टीमच्या वतीनं सर्वप्रथम
आदरणीय मेजर प्रांजळ जाधव सरांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. या सगळ्या स्पॉन्सर्सच्या अतिशय महत्त्वाच्या योगदानामुळे आज आपण इथे आहोत. आणि या योगदानामध्ये आणखीन एक प्रोजेक्ट पार्टनर म्हणून ज्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे ते राजमित्र हॉलिडेजचे राजेश संदनसिंग यांनाही मी त्याचसोबत अथेनाच्या पूर्ण टीमलाही विनंती आहे, अल्बर्टिनो सर आपणही पुढे यावं, कारण ही व्यक्ती तितकी मोठी आहे की त्यांचा सन्मान करण्यासाठी इतक्या माणसांची आवश्यकता आम्हाला आहे. थँक्यू सो मच. यानंतर पुढचा सन्मान करण्याची विनंती मी आता धन्यवाद. सगळ्यांचे मनपूर्वक आभार. सरांच्या हस्ते आपण या ठिकाणी आणि ब्लेझॉनच्या श्रवण अँड टीमला विनंती आहे की आपण पुढे यावं. लॅक्मे आणि नॅचरल्सच्या टीम्सच्या प्रतिनिधींना पण विनंती आहे की आपण कृपया मंचावर यावं. लॅक्मे आणि नॅचरल्सच्या टीमला ही विनंती आहे आपणही कृपया मंचावर यावं. आणि प्रांजळ सरांना विनंती आहे की आपण या सगळ्यांना श्रवण अँड टीम, रिक्वेस्टिंग श्रवण अँड टीम टू प्लीज कम फॉरवर्ड. 24 से मनपूर्वक आभार. Thank you so much, Team Lakme, Team Naturals. If you are here, please requesting you to please come forward. Team Natural. Many congratulations. यानंतर भरपूर बहारदार कार्यक्रम आहेत, काही परफॉर्मन्स राइटेड. सो ज्युरी इज ऑल्सो गोइंग टू परफॉर्म आणि रॅम्प वॉक आहे सगळ्या मार्शल्सचा. सो विदाउट वेस्टिंग मच ऑफ युअर टाइम, requesting all the lovely sponsors to kindly be seated after the photograph. We will continue the felicitation part later on. Ankit Sanstha. कैसा भाव?
सॅटर्डे क्लबच्या प्रतिनिधींना विनंती आहे की आपण इथे यायचंय. सॅटर्डे क्लबचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सिनियर्समध्ये इत्थंभूत माहिती सगळ्या उद्योजकांबद्दल आपल्याला पाहायला मिळणार आहे. डीजे कॅन आय हॅव अ म्युझिक प्लीज. जरा जोरदार टाळ्या. आणि प्रत्येकानं हे मॅगझिन 100 कॉपीज आपण छापलेले आहेत प्रायोजकांसाठी आणि उपस्थितांसाठी. या मॅगझिनचं जे मुखपृष्ठ आहे, द फ्रंट साइड ऑफ द मॅगझिन, प्लीज होल्ड द फ्रंट साइड ऑफ द मॅगझिन फॉर द फोटोग्राफ. अक्षर ग्राफिक्सचे अनिल आंबरे सर यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या, ज्यांच्या माध्यमातून हे सगळं शक्य झालेलं आहे. LED वरती आपण मॅगझिनचा सॉफ्ट पहिला अनुभव आहे. आय एम शुअर की अंजली अँड एंटायर टीम ऑफ Valiant Fame Icon is happy with this moment. Soft launch करूया. Remixed by DJ. So या मॅगझिन किरण केळुसकर सर कृपया आपण मंचावर यायचं. किरण टिल्लू सर, केळुसकर किरण टिल्लू सर. सॅटर्डे क्लबच्या सगळ्यांनीच या सर. दादरच्या आमचे शान सगळे झालेले. सो किरण टिल्लू सर इज हिअर. अशोक दुगाडे सर कार्यक्रमाला उपस्थित होते, पण काही कामानिमित्त ते बाहेर गेले. Remixed by DJ. Just a minute. Thank you sound check. Sound. खरंच हे एक स्वप्न होतं आणि 5 सीझन नंतर VFIच्या वॅलियंट फेम आयकॉनचा मॅगझिन निघावा ही खूप वर्षापासूनची धडपड होती, अगदी पहिल्या सीझन पासून. पण त्याचा योगायोग आज होणार होता हे मला माहीत नव्हतं. तर कदाचित ते 5 वर्षाचं स्वप्न ह्याच्यासाठीच थांबलं होतं, त्या व्हॅल्यू मिळायला. सो वॅलियंट फेम आयकॉनला आज खऱ्या अर्थाने व्हॅल्यू मिळाली आहे. आणि मला असं वाटतं वॅलियंट फेम आयकॉन, ज्याचं शॉर्टकट आहे VFI, त्याला मला नवीन प्रकारे आज तुमच्या समोर आणायचं आहे. आणि म्हणूनच आज मी त्या VFIला व्हॅल्यू फॉर इंडिव्हिज्युअल असं नाव देते. सो इट्स बोथ वेज VFI कॅरीज विथ युअर ब्रँड. आणि अशा ब्रँडला पाठिंबा देण्यासाठी अक्षर प्रिंटिंगला मला इथे बोलवायचं आहे. बिकॉज द एंटायर बुकलेट अँड मॅगझिन प्रिंटेड बाय अक्षर प्रिंटिंग्स. आणि हे बनवण्याचं काम इतकं सुंदरपणे ज्याने केलं आहे. माझी सगळी संकल्पना गेल्या 2 दिवसात हे मॅगझिन रेडी झालं आहे. 24 तासांपेक्षा जास्त सतत काम करून हे झालेलं आहे, न झोपता. सुशील, विदाउट यू इट इज अनकम्प्लीट. सो द डिझाईन इज ह्युअर इन हिज माइंड आणि संकल्पना माझी होती. सो थँक्यू सो मच. आणि इट्स रिअली व्हॅल्यू फॉर इंडियन्स आय फील. सो 3 महत्त्वाचे टप्पे आहेत वॅलियंट फेम आयकॉनला, तुम्ही नक्की लक्षात ठेवा, ही माझी नम्र विनंती. थँक्यू सो मच.
Thank you. Requesting all the dignitaries to please kindly be seated. धन्यवाद सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. Stand will be required. Sound console. नमस्कार सगळ्यांना. नाही स्टँड माहीत ना तोपर्यंत जास्त वेळ न घेता आजचा हा दिवस खरं तर माझ्यासाठी खूप भाग्याचा आहे. कारण जे रिअल हिरो आहेत त्यांच्या समोर आपण आहोत, पण या रिअल हिरोना घडवणारी आई आपल्यामध्ये आहे. आणि त्या आईने स्वतःचा मुलगा गमावलाय, पण तो गमावला न म्हणता त्या नेहमी आनंदाने हसून म्हणतात की मी माझ्या भारत मातेसाठी माझा सुपुत्र दिला. मला वाटतं त्या आईसाठी आपण जोरदार खरंच मनापासून टाळ्या वाजवल्या पाहिजे. मी मगाशी माझ्याबरोबर 2 सहकारी आलेले आहेत माझे स्टुडंट्स. त्यांना बोलताना सांगितलं आजचा दिवस आहे ना हा खूप महत्त्वाचा का आहे. कारगिल विजय दिवसला 25 वर्ष पूर्ण झाली. अशाच काही वर्षांपूर्वी कॅप्टन विनायक गोरे हे अतिरेक्यांशी लढता लढता शहीद झाले. त्यावेळी मी कॉलेजच्या 3ऱ्या वर्षाला होतो, NCC मध्ये होतो. पहिल्यापासून मलाही आर्मीत जाण्याची प्रचंड इच्छा होती. काही कारणाने मी नाही जाऊ शकलो. परंतु त्या वर्षापासून म्हणजे 95-96 पासून एका 95-96ला जी त्यांची कहाणी पेपरमध्ये आली होती, न्यूजपेपरमध्ये, ती वाचून मी माहीत नाही का मला काय झालं, कॉलेजमध्ये नेमकी स्पर्धा होती आणि मी तो मोनो ॲक्ट माहीत नाही कसा केला पण केला. आणि तो आजपर्यंत करत आलो. त्याचे 4,500 प्रयोग पूर्ण झाले. आणि विशेष म्हणजे या आईला माझ्या, त्यांचा मी मानसपुत्र आहे, या आईला लोक सांगतात एक वेडा गव्हर्नमेंट ऑफिसर आहे, तो असं काहीतरी करतो. पण आज पहिल्यांदा इतक्या वर्षानंतर मी आईसमोर तो ॲक्ट करतोय. हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा दिवस आहे, जो मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. याच्या पूर्वी बऱ्याचदा संधी आली, पण मी आईला नम्रपणे नमस्कार करून म्हणायचो, आई तुमच्यासमोर करण्याची माझी हिंमत नाही. पण आज खरे हिरो आहेत. कारगिल विजय दिवसाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. माझी आई समोर आहे. आज मला खरं समाधान मिळणार आहे. याच्यानंतर मी संपलो तरी काही गरज, बट हॅट्स ऑफ. तर तुमच्यासमोर मी तो माझा मोनाट सादर करतोय. याचा उद्देश एकच आहे की आजच्या पिढीला आपण सैन्यात जाण्यासाठी प्रोत्साहन देणं. नंबर 2, ध्वजदिन निधी काय असतो हे लोकांना कळणं आणि त्यांनी ध्वजदिन निधीसाठी जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्यूट करणं मनापासून. 3रं, आपले आई वडील आणि आपले गुरुजन यांना कोणी विसरू नये. 4थं, रक्तदान. 5वं, अवयवदान. या 5-6 गोष्टींचं प्रबोधन करण्यासाठी मी हा मोनो ॲक्ट याचा उपयोग करतो. वापर नाही, याचा उपयोग करतो. आणि आतापर्यंत 90 मुलं अशी आहेत की ज्यांना मी गाईड केलं आणि ते सैन्यात अधिकारी आहेत. त्यातला 90वा मुलगा आहे धनुष रेखा मनोज सानप, माझा मुलगा. तो नुकताच आता इंडियन नेव्हीमध्ये त्याचं कमिशन होऊन तो आता सध्या INS शिवाजीला जॉईन झालाय. सो थँक्स टू ऑल ऑफ यू. आणि आई, भारत मातेच्या रक्षणासाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या शहीद जवानांना विनम्र अभिवादन करून आपल्या समोर सादर करतोय शहीद कैप्टन विनायक गोरे. जानना चाहेंगे और आज कारगिल दिवस मनाया जा रहा है, खास करके उसके विजय दिवस के दौरान, और साथ ही कई सारे और इवेंट्स भी यहाँ पर देखने को मिल रहा है. कितना अच्छा लगता है दोनों का एक साथ कॉम्बिनेशन. जी, सो मैं फ्लाइट लेफ्टिनेंट प्रतिभा शर्मा, मैं 2006 में रिटायर हुई भारतीय वायुसेना से. आज जो ये इवेंट्स का और कारगिल दिवस
दिवस की जो ये जो सब लोग याद कर रहे हैं, इन दोनों चीज़ों का जो संगम है ये बहुत ही अच्छा है। अंजलि जी बोल रहे थे कि जैसे जैसे समय बीतता जाता है लोग दिनों के अहमियत को भूल जाते हैं, लेकिन आज सबको देख के जिस प्रकार से, जिस उत्साह से लोगों को देखा है, जिस उत्साह से लोगों को वॉक करते देखा है, ऐसे लगता ही नहीं है कि लोग भूलते हैं। वो एक दिन था और आज ये दिन है। हम सब जो उसको याद कर रहे हैं ये बहुत ही अच्छा है। हमें बहुत अच्छा लग रहा है। हम फौजी रह चुके हैं, फौजी हैं, मरते दम तक फौजी रहेंगे। और जिस प्रकार से ये सभी सिविलियंस ने आगे बढ़कर हम सबको प्रोत्साहन दिया है और इस दिवस को मनाया है, मैं सिर्फ उनका हार्दिक अभिनंदन एवं धन्यवाद करना चाहती हूँ। थैंक यू वेरी मच। बहुत बहुत धन्यवाद। थैंक यू वेरी मच। मी मराठीच आहे, माझी मराठी एवढी चांगली नाही आहे, तर मी कॉम्बिनेशन बोलेन मराठी आणि इंग्लिश. सर्वप्रथम तर मी आय एम विंग कमांडर गणेश येवले. आय हॅव स्टडीड इन सैनिक स्कूल सातारा. माझे वडील नाईक होते आर्मीमध्ये, नाईक गुलाब येवले, आणि माझा भाऊ, मोठा भाऊ, तो अजून सर्विंग आहे, तो कर्नल आहे, कर्नल किशोर येवले. माझ्या वडिलांनी 1961, 65 आणि 71च्या वॉरमध्ये पार्टिसिपेट केला होता. सबसिक्वेंटली जेव्हा ते रिटायर झाले त्यानंतर त्यांचं एकच हे स्वप्न होतं की त्यांना त्यांची मुलं अधिकारी करायचे होते, कारण की ते जवान होते. आणि त्या स्वप्न घेऊन त्यांनी मग दोघांनाही मुलांना सैनिक स्कूलमध्ये टाकलं. कुठंतरी देवाची कृपा, त्यांचे आशीर्वाद, त्यामुळे दोघंही आम्ही ऑफिसर झालो. मी एअरफोर्समध्ये झालो आणि मोठा भाऊ आर्मीमध्ये झाला. मोठा भाऊ अजून सर्विंग आहे. मी वडील आणि आई जसं त्यांनी आपल्यावर कर्म केलेत तसं कुठेतरी आपली त्यांच्यावर बांधिलकी असते. मी रिटायर होऊन आता ते माझ्यासोबत आहेत. मी रिटायर झालो त्यासाठी. हा माझा छोटासा परिचय. आणि हा जो कारगिल दिवस जो आहे तो सैनिक स्कूलनी खूप जवळून बघितला. सांगायचं झालं तर मी जेव्हा शाळेत होतो आणि माझा भाऊ 99मध्ये कमिशन होऊन कारगिलमध्येच रुजू झाला होता त्याची सर्व्हिस. त्यावेळेस कॅप्टन कृष्णकांत धाराशिवकर म्हणून आमच्या सैनिक शाळेचे अधिकारी होते. त्यांनी बलिदान दिलं त्या कारगिल लढामध्ये. आणि त्यानंतर जे टायगर हिलमध्ये टायगर होते त्या मूवीमध्ये पण एक मराठी कॅरेक्टर आहे. त्या मूवी आपण एक आला होता LOC कारगिल म्हणून. तो मराठी मुलगा माझ्या शाळेचा कॅप्टन सचिन निंबाळकर, आता ते कर्नल आहेत. आणि त्यांनी त्यांचं पहिलं पाऊल कारगिल टायगर हिलवर ठेवलं. ते आहे, अजून सर्विंग आहेत. तर असे अभिमानास्पद मला खूप अभिमान वाटतो. त्यांच्याकडेच बघून आम्ही परत पाऊल ठेवून आम्ही जॉईन केलं. अनफॉर्च्युनेटली आम्हाला पार्टिसिपेट व्हायला कुठल्या यामध्ये मिळालं नाही. मी 2 डिझास्टर रिलीफ ऑपरेशन्समध्ये पार्टिसिपेट केलं. पण फॉर्च्युनेटली गुड फॉर द कंट्री दॅट वी डिडंट फेस एनी वॉर टिल डेट. अँड आय expect that we should not go into war any time in future, and there should be environment of peace across the globe. That is what. And about this particular event, I think it has been wonderfully organized. This is we feel honored because otherwise we have choose this profession by our it was a choice. It is nothing great that what I feel that I have given to the country. That was my choice. And that was my passion. That is what I had done. But then subsequently when this type of events come, then you certainly feel that you have been made that you have done something great. Subsequently we actually don't feel that it is great. We have done just our duty. That is what was our passion. Being a senior school student and then joining Indian Air Force, or similarly my parents were from army. So it was just our duty that we have done. Whatever best we could do. But then this type of events make you something you feel that you are a hero or something, which I don't know whether it is or not, but yes, certainly the efforts are there and it is a very nice effort. And this recognizes all that hardships
our soldiers they do somewhere that I think should go to those soldiers who are there in the battlefield today, because that will motivate them that there are people in this nation who love equally, maybe from the medium of ours, but they can see that yes, there are people who are who love and who care and who respect whatever they are doing at the borders. मैं मेजर प्रांजल जाधव ज़िला सैनिक वेलफेयर ऑफिसर हूँ यहाँ पे महाराष्ट्र में। मैं अभी प्रेजेंटली 4 डिस्ट्रिक्ट्स हैंडल कर रहा हूँ। कारगिल विजय दिवस का अगर आप देखते हो तो ये पूरा अभिवादन जो हो रहा है, ये प्रोग्राम जो हो रहा है वैलिएंट फेम आइकन की तरफ से, इट इज़ अ एक्सीलेंट ट्रिब्यूट टुवर्ड्स पीपल हु हैव लेड डाउन देयर लाइव्स एंड हु हैव got injured, who got disabled. उस दौरान जो लोगों ने अपनी हिम्मत दिखाई, अपनी तरफ से जान की बाजी लगाई, उन सब के लिए इतना बढ़िया ट्रिब्यूट है। हमारा तो एक छोटा सा कंट्रीब्यूशन है और रहेगा, लेकिन इस प्रोग्राम की तरफ से जो जिस तरीके से इन्होंने ऑर्गेनाइज किया है, लोगों को अपने सिविल पॉपुलेशन को जो एक इंट्रोडक्शन दिया है कि भाई अपने लोग जो सीमा पे लड़ते हैं उनके बारे में, उनके बलिदान के बारे में जो बताया गया है, उसके लिए मैं इन सबको थैंक यू बोलूँगा और धन्यवाद। थैंक यू वेरी मच। ओके मेरा नाम है अमित दुधावड़े और आज वेलिएंट फेम ऑफ आइकॉन का ये जो कार्यक्रम है, कारगिल दिवस, कारगिल विजय दिवस, ये हम मना रहे हैं। बहुत मज़ा आ रहा है। हम देख रहे हैं कि यहाँ पे हमारे बहुत सारे आर्मी के जवान, मार्शल्स, कर्नल्स आज यहाँ स्टेज पर रैंप वॉक करते हुए देखने मिल रहे हैं। बहुत मज़ा आ रहा है और ऐसा ही सपोर्ट आप लोगों ने भी करना चाहिए हमारे इंडियन आर्मी के लिए, हम जैसे कर रहे हैं। और आज वेलिएंट फेम ऑफ आइकॉन ने एक अलग ही लेवल पर जाके इस शो को ऑर्गेनाइज किया है और काफ़ी मज़ा आ रहा है, काफ़ी मज़ा आ रहा है ये शो देखने में। और जैसे जैसे हमारे कर्नल जर्नल्स आ रहे हैं स्टेज पे, अलग अलग चीज़ें बता रहे हैं, उससे हमें इंस्पिरेशन मिल रहा है और काफ़ी लोगों को भी इंस्पिरेशन मिलेगा। तो मैं यही चाहूँगा कि आप सभी लोग वेलिएंट फेम ऑफ आइकॉन की तरह कुछ ना कुछ एक आपका योगदान इंडियन आर्मी को दे, जिससे हमारी इंडियन आर्मी आगे बढ़े। जय हिंद, जय महाराष्ट्र। मतलब एक मैसेज गया। क्या एक्सपीरियंस रहा? 26 जुलाई कारगिल दिन, कारगिल दिवस का ये प्रोग्राम था और इसमें लाउड कारगिल दिवस 26 जुलाई का ये प्रोग्राम था। इसके लिए हम लोग यहाँ आए थे और मेरा नाम है चिन्मय रोकड़े, मैं नासिक से हूँ और ब्लैक बेल्ट कॉम्बैट सर्विसेज में एज अ डायरेक्टर मेरा पोस्ट है, जनरल डायरेक्टर। और अंजलि मैम और अमित सर के साथ में मुझे यहाँ पे आके बहुत बढ़िया लगा। जो भी कारगिल में शहीद हुए जवान, उनके लिए श्रद्धांजलि का एक बड़ा समारोह यहाँ पे किया, जो कि आज के नौजवान पीढ़ी को एक अच्छा मैसेज इसके कार्यक्रम के माध्यम से हम देना चाहते हैं कि सेना में भर्ती होना या फिर सेना के लिए कुछ करना, ये सोच एक अलग दायरा हो जाता है और एक्चुअल में वहाँ पे जाके बॉर्डर पे जो शहीद होते हैं, जो खड़े होते हैं, ड्यूटी करते हैं, वो टास्क क्या होता है वो फील करना,
ये इसमें बहुत ज़मीन आसमान का फ़र्क है। तो सिर्फ ये भावना रख के कुछ नहीं होता है, प्रैक्टिकली उसमें उतरना और आज के युवा वर्ग को, पीढ़ी को ये बहुत ज़रूरी है। सोशल मीडिया हो गया, मोबाइल हो गया, और जो है इससे उठ के अगर आगे देश के लिए कुछ करने की सोचे तो वो काफ़ी बढ़िया हमारे देश के सुरक्षा के लिए अच्छा रहता है। बस और तो मैं ज़्यादा कुछ कहूँगा। ओके सर, थैंक यू। ओके। आप इस फैशन शो में आप लोगों ने पार्टिसिपेट किया था, कैसा लगा? रैंप पे चल के खास करके कारगिल जो दिवस है उसे मनाया जा रहा है। मेरा नाम श्रुति अतुल जाधव है, मैं मुंबई से हूँ और मैं आज की विनर हूँ। ये जो आज का इवेंट हुआ है जहाँ पर हमने रैंप वॉक किया है, बहुत ही अलग तरीके का था। बचपन से कहीं पर तो था कि हम रैंप वॉक करना है, बट येस कि ऐसा इवेंट में रैंप वॉक करने मिलेगा ये कभी हमने सोचा नहीं था। बिकॉज जो रियल हीरोज़ है, जो जिनके वजह से हम हमारे घर में हमारे फैमिली के साथ सेफ है, फैमिली टाइम स्पेंड करते हैं, उन लोगों के सामने रैंप वॉक करना एक अलग एक्सपीरियंस था। और अंजलि साखरे फ्रॉम वेलियंट फेम आइकॉन, इनके वजह से हमें ये अवसर मिला है कि इट्स अ स्मॉल टोकन ऑफ ग्रैटिट्यूड फ्रॉम आवर साइड टू द नेशन। हमेशा मन में रहता है कि हमें गिव बैक करना है नेशन के लिए, हम क्या कर सकते हैं। बट मराठी में हम कहते हैं फूल न फुलाची पाकळी किंवा खारीचा वाटा, कदाचित तो हमें सगळ्यांनी उचलला आहे। सो थँक यू वेलियंट फेम आयकॉन अँड अंजली साखरे। नमस्कार, मी सुषमा लाड आणि आज या शोची मी फर्स्ट रनरअप आहे आणि हा अवॉर्ड आपल्या सैनिकांकडून घेताना मला एवढा आनंद झाला आहे की जो मी शब्दात व्यक्त करू नाही शकत। आणि त्यांच्यासमोर मला वॉक करायची संधी मिळाली, यासाठी मी अंजली मॅम आणि व्हॅलेंट फेम आयकॉन या शोचे आभार मानते। धन्यवाद। थैंक यू। हिंदी में चलेगा ना? हाँ सर। प्रोडक्शन जानना चाहेंगे और आज इस रैंप वॉक पर चलना या लोगों को देखना एक अलग फीलिंग रहा होगा या अलग एक नज़रिया देखने मिला होगा। साथ ही आज कारगिल जो दिवस मनाया जा रहा है उसे लेकर क्या सोच रही है आपकी और क्या लोगों को मैसेज देना चाहेंगे आज के दिन के लिए? मैं कर्नल तुषार जोशी हूँ। मैं 2022 में सेना से सेवानिवृत्त हुआ था और अभी मैं कंपनी में एक वाइस प्रेसिडेंट हूँ। आज के प्रोग्राम में जो आज कारगिल दिवस था, कारगिल विजय दिवस, इस दिन 25 साल पहले हमने पाकिस्तान के ऊपर जीत हासिल की थी और उसी की खुशी हम मनाते हैं। ये खुशी दोहरी है जिसमें, क्योंकि हम इस लड़ाई में 527 जवान जिसमें 23 अफसर ये शहीद हुए थे, लेकिन उनकी ये सैक्रिफाइस, उनका ये बलिदान जाया न जाए, इसलिए हम नागरिकों ने, सिटीजन्स ने अपने कर्तव्यनिष्ठ होते हुए एकता की तरफ ध्यान देना चाहिए। दूसरा, देश के नेशन बिल्डिंग के लिए कुछ आगे अपने कार्यरत रहना चाहिए और इसी को प्रोत्साहन देने के लिए आज यहाँ पर ब्यूटी बियॉन्ड बॉर्डर्स ये एक ब्यूटी पेजेंट ऑर्गेनाइज किया गया था, जिसमें हम जो फौजी थे, हम पहली बार इसमें आए थे, तो हमको भी एक नया अनुभव मिला और आयोजकों ने बहुत ही सुंदर तरीके से इस प्रोग्राम का आयोजन किया। ये हमारे लिए एक अलग चीज़ थी। बिल्कुल दिल में काफ़ी रोमांच था कि कैसे करेंगे, कैसे होगा, लेकिन बहुत अच्छा हुआ, प्रोग्राम बहुत अच्छा हुआ और मैं सबको, आयोजकों को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ और ऑल द बेस्ट। थैंक यू।